इथं विषय फक्त आता ना मराठा आरक्षणाचा ना ओबीसी आरक्षणाचा, इथं विषय फक्त तो जी सामूहिक कट रचलाय, इथं फक्त घातपात, खून किंवा ते रेकॉर्डिंग काय काय असते मनोज जरांगे संपवायचा, त्याला बदनाम करून टाकायचं, त्याला बोटावर खेळायचं, नाही तर त्याचा लगेच घातपात करून टाकायचा. विषय हे पहिल्यांदी वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला, काय म्हणून त्याला पाठराखण करायला, म्हणजे कुठं तो करायचे आणि बदनाम त्यांना करायचं. आता ओबीसी उडी तू काय, तू चुका करणार आणि ओबीसी झाकिणार काय? ओबीसी समाज बी झाकिणार का? म्हणजे आम्ही तुम्हाला मग नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला ओबीसीच्या नेत्याला का शत्रू झालो का आम्ही? तुम्ही त्याचे पाठराखण करता म्हणलं तेव्हा आता त्याच्यावरचं संकट टळून जाण्यासाठी ते ओबीसीला हात वाढायला लागलाय. ओबीसी हे वागणार का आता की हो धन्या मुंडेने तू सुपारी दिली ती मारायची, पण तरीही आम्ही उभा आहेत ओबीसी म्हणून त्याच्या मागं. ही संदेश देणार का ओबीसी राज्याला? मग आता ओबीसीचा संबंधच इथं कुठं आलाय? इथं त्यांनी हत्याचा कट रचलाय. ह्यो विषय इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय. एक समाजासाठी काम करतोय म्हणून ह्यो विषय. माझा समाज मला कसं काय एकटा पडून देणार? आता माझ्यावर जर ही वेळ आली म्हणल्यावर मला एकटं कसं पडून देणार? ह्याच समाजानं मला पोरग मानलंय, मराठा समाजानं. मी त्यांना मायबाप मानलंय ना. माय बघत नाही ना, बाप बघत नाही मी ना, लेकरं कुठे बघत नाही. तो 6 कोटी मायबाप समाज सगळ्या पक्षासह गोरगरीब सगळा मराठा समाज मला आता कसं काय माझ्यावर वेळ आल्यावर उघडा पडून देईल? ज्यावेळेस समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचं शत्रुत्व माझ्या अंगावर घेतोय. आज माझ्यावर वेळ आली, माझा समाज कसं काय घरात बसणार आता? आणि ओबीसी ते खून करणाऱ्याला कसं काय साथ देणार? हे कसं शक्य आहे? कारण इथं हत्येचा प्रश्न आहे, आरक्षणाचा नाही. उद्या वकिलाशी चर्चा करून